रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, कसे आहात सगळे? आपला नेहमीच आपुलकीचा प्रश्न शेतकरी मित्रांनो, कसाय नव्हे कसायलाच पाहिजे. कारण शेती ही विकायची नसते, तर शेती ही राखायची असते. आणि शेती फक्त आपल्याला राखून चालणार नाही, तर ती आता आपल्याला जैविक शेतीच्या माध्यमातून पिकवावी लागेल. आणि ती आता कशी पिकवायची हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत वेणेगावमध्ये. आपल्यासोबत सर स्वतः आहेत. आपण सरांचा परिचय जाणून घेऊ. सर नमस्ते. नमस्ते सर तुमचं नाव सांगा. रवींद्र जीवन ताटे, मुक्काम पोस्ट वेणेगाव, तालुका जिल्हा सातारा. तालुका जिल्हा सातारा. सर तुमचा हा जो प्लॉट आहे हा कशाचा प्लॉट आहे? हा 8632 आहे. 86 आणि खोडवा आहे का लागेन? खोडवा आहे. खोडवा आहे. तुम्हाला मला सांगा, राम ॲग्रोटेकची ओळख तुम्हाला कशी झाली? यूट्यूबद्वारे झाली आहे ओळख. यूट्यूबद्वारे तुम्ही व्हिडिओ बघितले आपले राम ॲग्रोटेकचे आणि त्यानंतर माझं तुमचं कॉन्टॅक्ट झालं, बरोबर? हा बरोबर आहे. आता हे खोडवा तुटल्या सुरुवातीपासून तुम्ही राम ॲग्रोटेक वापरले काय? वापरले राम का दुसरं काय वापरले? नाही काय वापरलं. सुरुवातीपासून तुम्ही राम ॲग्रोटेकच्या वापरले. आता फुटव्यांची संख्या कशी वाटते? किती फुटवा आहेत? आता एक 10-20 आहेत फुटवे. 10-20 आहेत. म्हणजे ॲव्हरेजला जे आपल्याला 10-12 लागतात त्यापेक्षा जास्त आहेत जरा, भरपूर आहे. हा. तर मला सांगा सर, हे जे तुम्ही आतापर्यंत रासायनिक शेती करत होता, बरोबर? हा बरोबर आहे. आता तुम्ही राम ॲग्रोटेकच्या माध्यमातून जैविक शेती करताय, तर त्याच्यात आणि याच्यात काय फरक वाटतोय तुम्हाला? भरपूर. गेल्या वर्षी ज्या खोडा होता जरा उंचीला हाईटला कमी होता, ह्यावेळेला जरा आम्ही प्रोडक्ट वापरल्यामुळे जे उंची वगैरे वाढलेली आहे. उंची वाढली, पानाची रुंदी कशी वाढली? रुंदी चांगली आहे, काळोखी चांगली आहे. काळोखी चांगली आहे, म्हणजे फुटवा जास्त एकदम आहे. लागण्यासारखा दिसतोय. फुटवा एकदम लागण्यासारखाच आहे. लागण्यासारखाच फुटवा आहे. बर. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी आपण थोडेसे या प्लॉटचे तुम्हाला फुटवे मोजून दाखवते. एका फुटवा आहे. बघा तुम्ही, याचे किती सशक्त कोंबारे पण आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 हे एका बेटाचं 16-17 फुटवे तुम्हाला दिसत आहेत. आणि कोंब पण एकदम असा जाड निघालेला आहे. पानाची रुंदी तुम्ही बघू शकता, म्हणजे एकदम असा लागणीसारखा प्लॉट हा दिसतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला या प्लॉटला नॅनोशक्ती असेल, रूट मॅजिक असेल, मायक्रोन्यूट्रिएंट असेल याची आळवणी करायला दिलेले होते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस उंची वाढली प्लॉटची, त्यानंतर आपण याच्यामध्ये रामा गोल्ड स्टीम ग्रो मोदकचा एक स्प्रे घेतलेला आहे. आतापर्यंत सर याच्यामध्ये किती डोस कमी केले? आतापर्यंत 4 डोस झाले. त्यात 4 डोस. 2 फवारण्या झालेल्या, 2 फवारण्या 2 आळवण्या तुम्ही रामा ॲग्रोटेकचे केले. साधारणतः हे जे तुम्ही वापरले 2 फवारण्या 2 आळवण्या, साधारण खर्च किती केला असेल आतापर्यंत? आतापर्यंत एक 7-1 हजार रुपये खर्च. 7-1 हजारात तुम्ही केले. 2 फवारण्या 2 आळवण्याचा खर्च. म्हणजे रासायनिक खताच्या मानानं हा खर्च तुम्हाला कमी वाटतो का जास्त वाटतो? कमी सर. कमी आहे. बरं. हा जो पहिला डोस तुमचा आला होता, म्हणजे वापरला होता तुम्ही, त्यानंतर साधारण किती दिवसांनी तुम्हाला फरक दिसायला लागला, रिझल्ट दिसायला 8 लागला? दिवसात रिझल्ट आम्हाला चालू झाला. 8व्या दिवशी. 8व्या दिवशी तुम्हाला फरक दिसायला लागला. फुटव्यांची संख्या वगैरे संख्या काळू किंवा आली भरपूर वाढायला, उंची वाढाय, ग्रोथ चालू झाली. बरं. आता मला सांगा सर, तुम्ही वेणेगावमध्ये पहिल्यांदाच राम ॲग्रोटेकची उत्पादने वापरली. तुमचा प्लॉट बघून आतापर्यंत वेणेगावमध्ये किती लोकांनी चालू केले राम ॲग्रोटेक आणि त्यांचा रिझल्ट कसा आहे? एक 10 शेतकऱ्यांनी वापरायला चालू केले. तुमचं प्लॉट बघून केले. 10 शेतकऱ्यांनी चालू केले. कशाला वापरले त्यांनी? ऊस टोमॅटोला वापरायला चालू केलेलं. काही जणांची लागणीचे प्लॉट आहेत, काही जणांचे खोडवायचे प्लॉट आहेत, आणि सगळे समाधानी आहेत. सगळे समाधानी आहेत. येस. तर शेतकरी मित्रांनो, हा ऊसाचा पहिला व्हिडिओ आहे. जसं जसं याच्यामध्ये ग्रोथ होत जाईल आणि आपण याचे सेकंड पार्ट तुमच्या माहितीसाठी घेऊन येऊ, आणि किती उत्पन्न निघते वगैरे ते सगळं आपण याच्यामध्ये तुम्हाला दाखवू. सर मला सांगा, ह्या प्लॉटमध्ये लागणीला तुम्ही सुरूचा प्लॉट होता का लागणीचा 8 साली होता? सुरूचा. तर सुरूच्या प्लॉटमध्ये तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये किती उत्पादन निघालं होतं? 60 टन निघालं. 60 टन निघाले. रान किती आहे क्षेत्र? 50 गुंठामध्ये 60 टन तुम्ही काढलेलं आहे. मग ह्या वर्षी तुमची खोडव्याला काय अपेक्षा वाटते? कितीपर्यंत जाऊ शकते? 60 टन पर्यंत जावं अपेक्षा. 60 टन गेला तरी तुम्ही खुश आहे? खुश आहे. येस. तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघूया या प्लॉटची उंची वगैरे, कांड्यांची संख्या वगैरे किती वाढत्या. तर शेतकरी मित्रांनो, सातारा तालुक्यामध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर सातारा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा पहिला प्रश्न आता हा आहे की हे राम ॲग्रोटेकचे उत्पादनं भेटतात कुठे? तर आपलं राम ॲग्रोटेकचे वसुंधरा कृषी सेवा केंद्र या नावाने खेड नाका सातारामध्ये शॉप आहे. तर तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पण माझा मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता, किंवा कस्टमर केअरचा जो नंबर दिसतो व्हिडिओमध्ये त्याला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्या कंपनीशी संपर्क साधू शकता. आणि आपल्या जे काही पिकं असतील तुमचे, ऊस पीक असेल, तरकारी पीक असेल, फळ पीक असेल, सगळ्याला आपण राम ॲग्रोटेकचे एकदम अत्यंत चांगले रिझल्ट आहेत. आणि ते तुम्ही पाहताय आता शेतकरी कसे वापरत आहेत. स्वतः वापरल्यानंतर कमी खर्चात असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना बाकी सजेस्ट करतायत.
आहेत आणि आपल्या शेतीमध्ये उत्पन्न वाढवत आहेत. सर, दिलेल्या माहितीबद्दल तुमचे मनापासून आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.